तर वर तांदूळ टाकी राहिना तर नेट साफ होई राहिना एकदम क्लीन याशा एकदम जोरदार काम चालू। तरी मित्रमंडळी जास्तीत जास्त संख्येमध्ये येवा ना कार्यक्रमला। राम राम मित्रमंडळी, जय आदिवासी। आणि आज ना व्हिडिओ धमाकेदार होणार कारण की आज मी चाललो वंजी भाऊंचं किंवा तठ आदिवासी महासंमेलन कार्यक्रमसाठी तांदूळही राहिना तर 500 क्विंटल तांदूळ येईल तठ वॉश करासाठी। तर मी तठ चाललो तर तुम्हाला देखाडू कशा प्रकारे वॉश राहिना आणि कशा प्रकारे गाड्या बरीचनी जाई राहिनात। तर चला बरं तठ जाऊचं किंवा आणि तुम्हाला देखाडू कार्यक्रमला। तुम्ही सुद्धा नक्की या, जास्तीत जास्त भाव किंवा ना आणि आपल्या चॅनल लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करी ठेवा। आणि सकाळना व्हिडिओ सुद्धा तुम्हाला देखायला भेटेन तर काय डेकोरेशन चालू वगैरे तर ते बी तुम्हाला देखाडू। तर चला बरं पहिलं वंजी भावांचं किंवा जाऊ आणि देखू बरं तांदूळ कितला येईल आणि काय येईल ते। तरी मित्रमंडळी मी पोचनाव सीतारामपूर मग वंजी भावांचं किंवा पण तठ यठ तांदूळ देखा एकदम साफ कर राहिना जबरदस्त। तो देखा गाडी सुद्धा येईल माल भरायला आणि तांदूळ एकदम साफसूफ करीसनी रेडी। अहो साफ होईल काय तर साफ होई जाईल मस्तपैकी एकदम। आणि 300 कट्टाने आसपास आहेत ना, 300 कट्टाने आसपास 300 क्विंटल माल टोटल। तर इथला 8 साफ होई राहिना म्हणजे खूपच जबरदस्त काम चालू अठ। अयंग बी गोण्या साफ होईनी तयार आहेत आणि तिथं मजूर जेवण करायनात। तरी या देखा 8 मजूर तांदूळ साफ करायनात कमिटीना सदस्य। हां ते देखा एकदम साफसफाई चालू, जोरदार काम सुरू। आणि इकडं तांदूळ काढी राहिनात तर वर तांदूळ टाकी राहिनात आणि नेट साफ होई राहिना एकदम क्लीन याशा एकदम जोरदार काम चालू। तरी मित्रमंडळी जास्तीत जास्त संख्येमध्ये येवा ना कार्यक्रमला आणि तुम्ही काम देखील राहिनास किती जोरमा चालू होती। तरी हो कितला क्विंटल वया आता कम से कम 200 क्विंटल आहे। 200 क्विंटल आणि तट बुडवला 200 क्विंटल होई झाला पुरा। आणि काल कितला घ्या? काल 217 क्विंटल घ्या। हां आणि 200 क्विंटल 200 क्विंटल अजून परत 200 क्विंटल तट पडेल तो साफ करायला बाकी। हां आणि आता अजून कटली राहिना। आता या मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात मधून डाळ तेलचे डब्बे आणि तांदूळ येईल ना अजून। इथला बाहेर राज्य नाही राहिला, जेवढा आदिवासी कंट्रीमध्ये जेवढा राज्य आहे तेवढा सहकार्य करतात। पैसा आर्थिक तेलचे डब्बे डाळ आणि तांदूळ देतात। बापरे खूपच मोठा कार्यक्रम, फार मोठा। म्हणजे भारत आदिवासी 24 राज्य आहेत त्या पूर्ण आदिवासी तट येतात। आपला कार्यक्रम कशा राहा, त्यांनी संस्कृती कशा राहा, देवदेवता कशा पूजा करतात ते पूर्ण आपली संस्कृती दाखवत जातात प्रत्येक राज्यांना। लद्दाख पासून तर जम्मू काश्मीर म्हणजे बट्टा येतील बट्टा राज्य ना आदिवासी आणि बाहेर कंट्री नाही येतील। दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया बंगला बी येतील सर्व येतील। आता आपण पहिला आपल्याकडं जेमतेम 4 राज्य होतात आदिवासी। 4 सर्वसार समजाल की आदिवासी काय आहे बाबा। बरोबर धरती वाचवण्यासाठी आदिवासी एकत्र येईल ना सर्व। बरोबर धरती मध्ये काही ना काही बरोबर। आणि जर आदिवासी राहील तरच या धरती राहील। बरोबर निसर्गाना नेमत म्हणून आदिवासी म्हणून धरती राहील। बरोबर म्हणून आदिवासीचं महासंमेलन में जो भी आदिवासी नहीं जुड़ेला तिने आमना पानखेड़ा महाराष्ट्र में साक्री तालुका धुळे जिल्हा तट कार्यक्रम होई राहिना। सर्व आदिवासी बांधवशी तट येवाला आणि कार्यक्रम आपला दाखवायला पाहिजे। तरी मित्रमंडळी तुम्ही देखता वयास आपला भारतनाच नाही तर बाहेर देशना सुद्धा आदिवासी लोक कार्यक्रमलाही राहणार। इथला जबरदस्त आदिवासी जोडेला डायरेक्ट तुम्ही सुद्धा कार्यक्रम देखायला या। जय आदिवासी। तर दादा तुम्ही काय सदस्य वगैरे काय संघटना ना आज या ठिकाणी 35वा आदिवासी सांस्कृतिक महासंमेलन ना 13, 14, 15 हा दिवसला आपला पूर्ण गुजरात, महाराष्ट्र, दादरा नगर हवेली 24 राज्य म्हणी 8 ते 10 लाख पब्लिक येणार। तर त्या संदर्भात मग आपल्याला ज्या आदिवासी बांधव येणार ती संदर्भात मग आमने आयोजन कमिटीना आप डोंगर भाऊ भागूर, मांगीलाल गांगुडे, ईश्वर ठाकरे, महेश स्वतः, तुकाराम बैरम, प्रेमचंद सोनवणे, बाळू पवार या सर्वांची मिळणी आणि आपला साक्री तालुका मग किंवा इतर राज्य मग महाराष्ट्र वा, मध्य प्रदेश वा, गुजरात वा या ठिकाणी आपला आदिवासी भावबंशी सर्वांशी तांदूळ दिला। आणि ती तांदूळ जो खडा पडेल होता तो खडा साफसफाई कराना आम्ही सर्व आयोजन कमिटी ठरवलं होता। तर ठरवानंतर आयोजन कमिटीने अशा निर्णय दिला आप डोंगर भाऊ बागोल आणि मग स्वतः तुकाराम बैरम आपला परिसर मग शेवगाणी बाजूला सीतारामपूर गाव ते ना बाजू मग आपला
आदिवासी समाना कोकणी बांधव तो वंजी पवार हाऊ उद्योजक आणि ते जवळजवळ तांदूळ साफ कराना चक्की आणि ती पॉलिश करी देवाना करता ती जवळजवळ 3-4 दिवस पण अतिशय मनसोक्तीने ती तांदूळी साफसफाई पॉलिश करी दिली आणि ती पॉलिश केल्यानंतर एकदम सुपर तांदूळ दिसत मग हा तांदूळ जर आपला आदिवासी बांधव झाला चांगल्या प्रकारे कसा खावाला देवाना आणि सर्व आयोजन कमिटीने ठरवलं जेणेकरून आपला पाहुण्याची सोय चांगली व्हावी. मजा आया. बरोबर. म्हणून त्या ठिकाणी आपला सर्व आयोजन कमिटीना आपला जो अध्यक्ष पूर्ण भारत देशना केंद्रीय कमिटीना सदस्य अध्यक्ष शांतिकर वसावे साहेब आणि आदरणीय आपला उत्पलभाई याशी सर्वांशी मिळून अतिशय आपला कार्यक्रम त्याशी मन पडी दिला. म्हणून या ठिकाणी त्याचा सुद्धा मन होता की डोंगर बागुल जोपर्यंत जिवंत तोपर्यंत साखरी तालुका पानखेडा गाव कार्यक्रम होई जायला पाहिजे अशा सर्वांशी आम्ही पाटला डॉक्टर शांतिकर वसावे यशना गरजाईनी मागणी करेल. त्यांनी आम्हाला सर्व कमिटीला शब्द दिला होता की हा कार्यक्रम पानखेडालाच होईल आणि तो आज आम्ही सुद्धा तन मन धननी सर्व आयोजन कमिटीना सदस्यांशी अतिशय आणि या ठिकाणी परिसराच्या सरपंच वाद उपसरपंच वाद पोलीस पाटील वाद किंवा आजूबाजू नाशिक जिल्हामधना पदाधिकारी वाद सर्व पदाधिकारीशी सामाजिक राजकीय शैक्षणिक सर्व क्षेत्रावर आपला आदिवासी बांधवशी मदत करेल. त्यासाठी आयोजन कमिटीच्या वतीने आभार मानू आणि या ठिकाणी अजून विनंती करू आणि आवाहन करू आपला पूर्ण आऊ भारत देश म पानखेडा गाव में आव जो कार्यक्रम होई राहणार आव कार्यक्रमला सर्व आया बाया दादा डोसा डोशी येवा कार्यक्रमला त्यांना आनंद लेवा अशी मी आनंद आयोजन कमिटीच्या वतीने विनंती आभार मानू. आणि आव जो उद्योजक वंजी पवार याला आपला आदिवासी बचाव अभियानना अशोक बागुल आणि कोकणा समाज संघटना रामचौरे साहेब आता जो अध्यक्ष नवनिर्वाचित व्हायला जयवंत कार्य साहेब किसन ठाकरे विजय पवार याची सर्वांशी मेहनत लिहिली की वंजी पवारला हाक मारी आणि वंजी पवारनी शब्दाला आम्हाला जागा दिली. तो आज आम्ही तांदूळ साफ करीनी पानखेडा पाठवी आहे नाव तरी तुम्हाला विनंती आदिवासी बांधवांना पुन्हा तो कार्यक्रमात जरूर या जेणेकरून आपली आदिवासीची संस्कृती पर्यावरण जंगल जमीन यांनी संपत्ती आपण आदिवासी बांधव आजपर्यंत ठिकाणी ठेवी तसं पुढे सुद्धा ठिकाणी ठेव जेणेकरून पर्यावरणाला धक्का जाऊ नये आणि आपल्याला जो चांगल्या प्रकारे अन्नधान्य मिळेल अशी आपण जेवढं झाडं लावूच तेवढं पाणी पृथ्वीवर पडील जंगलमध्ये पडील आणि तो पाणी पडल्यानंतर आपल्याला आपला शेतकरी बांधव झाला किंवा आदिवासी बांधव झाला पाणी सुद्धा पिवायला मिळेल. आणि जेवढं जास्त झाडं लावात आणि या ठिकाणी पानखेडाला जो समर दीपरत्न माध्यमिक विद्यालय त्याला बाजूने एक डोंगर आणि तो आपला कार्यक्रमाचा जो अध्यक्ष डॉक्टर शांतिकर वसावे आणि आपला आदिवासी सांस्कृतिक संमेलना जो कार्यक्रम नियोजन करे ना उत्पलभाई जशी नियोजन करे की आपला संस्कृतीने दर्शन व्हा म्हणून तर डोंगर बाजूमा डोंगर मध्ये जवळजवळ 2000 झाडा लावणार. अशा सर्व आदिवासी बांधवशी ठरावा आणि तो कार्यक्रमला आम्ही 13ला तो कार्यक्रम करणार होतो तरी आदिवासी बांधवशी जास्तीत जास्त आया बायाशी सर्वांशी यावा असं मी आयोजन कमिटीने वती विनंती करू. जय आदिवासी जय डोंगरदेव जय कंसारा माता आपकी जय जय आदिवासी. तुम्ही साक्री तालुका में आपला एवढा मोठा कार्यक्रम लया ते बद्दल खूप खूप आभार दादा. तरी मित्रमंडळी तुम्ही देखनाच वयास कितला जबरदस्त लोक कामला जुडेलत तर पूर्ण भारतना आदिवासीच नाही तर विदेशना सुद्धा आदिवासी ही राहणार या कार्यक्रमला त्यासाठी एवढी धावपळ चालू आणि 500 क्विंटलनी वर तांदूळ म्हणजे साफ होई राहणार आणि तठं 24 तास जेवण राहील. तर सर्व मित्रमंडळीनं जरूर देखा लेवाना आहे तमाशा वगैरे भरपूर देखतास तो कार्यक्रमसुद्धा तुम्ही देखा कितना खतरनाक कार्यक्रम होती. तर चला बरं आता पुढे देखाडू. तर आवटसुद्धा तांदूळ पडेल आणि इकडं देख शांत हव देखा भरम 60 तांदूळ आवट साफ होईनी लय राहणार आता हव देखा भाव लय राहणार साफ करे आणि अट थई राहणार आणि या पूर्ण गोण्या भरेलत 50-50 किलोन्या. तर टोटल इकडंपर्यंत गोण्या आहेत हे देखा आता गाडी मग साफ होई जाईल पुरा तर गाडी मग टाकाय राहणार तंग आणि या इकडं अजून साफ करायला बाकी समोर. तर या पूर्ण गोण्या आता गाडी भरशील जाईन पिकअप तर पूर्ण पिकअप लोड होईन काल 3 गाड्या निघ्यात लोड करीसनी.
तरी मित्रमंडळी तुम्ही देखाच भया नियोजन कशा चालू आणि काय चालू होती जबरदस्त फास्ट नियोजन चालू होतं तुम्हाला तो व्हिडिओ देखाडू सका काय नियोजन काय तर चला बरं आता 8 व्हिडिओ थांबाडू तोपर्यंत आपलं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुढला ब्लॉग मग ओके बाय बाय